विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA BCom BSc प्रथम वर्षातील द्वितीय सत्र म्हणजेच जे आता सुरू झालेला आहे त्याचा जो दुसरा पेपर आहे द्वितीय भाषा मराठी म्हणजे SLचा, ज्याचं आपलं नाव आहे साहित्य शिल्प, त्याचा आपण अभ्यास करत होतो. तर मागच्या काही तासामध्ये आपण मराठी लेखन विषयक नियम यांचा अभ्यास आपण सुरू केला होता. यामध्ये आपण पाहिलं की हे जे नियम आहेत हे फक्त प्रमाण लेखनाशी संबंधित आहेत, बोली भाषेशी म्हणजे आपण जे बोलतो त्याच्याशी हे संबंधित नाही. जिथं आपल्याला बोली लिहायची असते, आपण जसं बोलतो तसं लिहायचं वेळ असेल, तिथं आपल्याला हे नियम पाळण्याची आवश्यकता नाहीये. परंतु जिथं आपण प्रमाण लेखन करतो, जिथं आपण परीक्षेमध्ये लिहितो, एखादं सरकारी काम करतो एखादं, तेव्हा मात्र आपल्याला हे नियम पाळणं बंधनकारक आहे. आणि असा नियम आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेला आहे. तर आपण पाहिलं होतं की हे नियम 1962 मध्ये तयार करण्यात आले. त्याचे 14 नियम होते आणि 1972 मध्ये परत त्यामध्ये 4 नियमांची भर घातली आणि अशी एकूण 18 नियम आपल्या अभ्यासक्रमामध्ये सध्या आहेत. परंतु हे सर्वच्या सर्व आपल्याला अभ्यासायचे नाहीयेत. तर त्यातले काही नियम जे अनुस्वार संबंधीचे नियम होते ते आपण मागच्या सत्रामध्ये अभ्यासलेले आहेत आणि यावेळेस आपल्याला फक्त ऱ्हस्व दीर्घाविषयीचे नियम समजून घ्यायचे. तर हे जे ऱ्हस्व दीर्घ विषयक नियम जे आहेत ते आपल्याला फक्त नियम क्रमांक 5 ते नियम क्रमांक 8 एवढ्या पुरते मर्यादित आहेत आणि तेवढेच आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत. म्हणजे 18च्या 18 नियम सध्या अभ्यासायचे नाहीयेत, आपल्याला फक्त 4 नियम अभ्यासायचे आहेत. तर हे 4 नियम कोणते आहेत? तर मी तुम्हाला जसं की सांगितलं, ऱ्हस्व आणि दीर्घ ही जी संकल्पना असते ही संकल्पना आपल्या उच्चारणाशी संबंधित असते. खरं तर हा एक जे संगीत असतं किंवा जे गायन असतं त्यातला हा प्रकार आहे. गाण्यामध्ये जे सूर लावावे लागतात किंवा जे स्वर उच्चारायचे असतात, किंवा तुम्हाला जर पेटी वगैरे माहीत असेल, पेटी वाजवणारे जे असतात किंवा ज्याला संगीताचं ज्ञान असेल त्याला माहीत असेल की 3 प्रकारचे ते सूर लावतात. एक साधा सूर असतो, एक वरचा सूर असतो आणि एक खालचा सूर असतो. पेटी ज्यांच्याकडे असेल, हार्मोनियम वगैरे, त्यांना ते माहीत असेल. ज्यांच्याकडे माहीत नाही त्यांना एकच सांगेल की आपण जसं दैनंदिन व्यवहारामध्ये एखादा शब्द बोलतो तर तो सामान्य व्यवहारामधला शब्द असतो, त्या शब्दापेक्षा थोडासा जास्त दीर्घ आपल्याला उच्चारता येतो. म्हणजे समजा आपण मी म्हटलं की तुला काय करायचंय किंवा तू जेवण केलं का, यातला तू जो आहे हा शब्द हा साधा आहे. परंतु मी जर तिथं म्हटलं दुसरा शब्द वापरला एखादा, त्याला जर आपण थोडंसं लांबवलं, उकारला जर थोडंसं पुढे लांबवलं तर तो दीर्घ होतो. म्हणजे एक सामान्य असतो जो ऱ्हस्व असतो, त्याच्यानंतर दुसरा असतो तो दीर्घ असतो आणि त्याच्या पुढचा जो असतो तो त्याला आणखीन जास्त असतो, म्हणजे दीर्घपेक्षाही जास्त. अशा 3 प्रकारचे त्याचे एखाद्या स्वराचा उच्चार करता येतं. परंतु ही सगळे 3 जे उच्चार आहेत एका स्वराचे हे संस्कृत भाषेशी संबंधित आहेत. मराठी भाषेमध्ये फक्त ऱ्हस्व आणि दीर्घ हे 2च उच्चार केले जातात आणि हे जे 2 उच्चार आहेत हे फक्त 2च स्वरांशी संबंधित आहेत. म्हणजे मराठीमध्ये जर आपण स्वरांची संख्या पाहिली तर 10 ते 12 स्वरांची संख्या भरते, त्याच्याविषयी वाद आहेत आणखी. परंतु अ, आ, ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अम, आहा, तर हे जे स्वर आहेत त्याच्यामध्ये आणखी रू आणि लू, ऋषीचं रू, तर हे सुद्धा स्वर त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. तर आपल्याकडे रू आणि लू यांचा उच्चारच आपल्याकडे कोणी करत नाही, तर ते स्वर नाहीयेत. ऋषी मधला जो रू आहे त्याच्याविषयी मी बोलतोय, तर ते गृहीतच धरले जात नाही. अम आणि आहा हे जे आहेत हे सुद्धा स्वराच्या ऐवजी एक अनुनासिक आहे आणि एक
हलंत आहे, त्याच्यामुळं त्यांचाही उपयोग स्वरामध्ये केला जात नाही, वापर केला जात नाही. मग बाकीचे जे स्वर राहिलेले आहेत त्या स्वरांमध्ये केवळ ई आणि उ हे असे दोनच स्वर आहेत ज्यांना की ऱ्हस्व आणि दीर्घ असे दोन स्वतंत्र उच्चारण आहेत. म्हणजे ईचा ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई असा उच्चार होतो आणि ऊचा ऱ्हस्व ऊ आणि दीर्घ ऊ उच्चार होतो. आपल्याला माहित असेल ईचं रूपांतर वेलांटीमध्ये होतं, ती ऱ्हस्व वेलांटी असते आणि दीर्घ वेलांटी असते. आणि ऊचं रूपांतर हे उकारामध्ये होतं, तर उकार दर्शक चिन्ह हे ऱ्हस्वही असतं आणि दीर्घही असतं. तर जेव्हा आपण याचा अभ्यास करतो प्रमाण मराठी लेखन विषयक नियमांचा आणि त्याच्यातल्या ऱ्हस्व दीर्घाचा विचार करतो, तेव्हा आपल्याला ही गोष्ट अतिशय सोपी जाते, कारण की आपल्याकडे ऱ्हस्व आणि दीर्घ असा भेद करणारे फक्त दोनच चिन्ह आहेत. आणि अनेक अभ्यासकांनी असं सांगितलेलं आहे की ऱ्हस्व आणि दीर्घ हा भेद करूच नाही, परंतु तो एक वेगळा विषय, त्याच्याविषयी आपण नंतर कधीतरी चर्चा स्वतंत्रपणे करता येईल. परंतु इथं महत्वाची गोष्ट सांगायची हीच आहे की आपण जे ऱ्हस्व दीर्घ विषयक नियम पाहणार आहोत 4 आणि त्याचे जे उपनियम पाहणार आहोत त्याच्यामध्ये केवळ ई आणि उ हे दोनच शब्द किंवा इकार आणि उकार हे दोनच घटक आपल्याला इथं अभ्यासायचे आहेत. तर आता आपण नियम क्रमांक 5 पाहूया जो आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे. खरं तर हे जे नियम आहेत हे फार सोप्या पद्धतीने त्यांनी दिलेले आहेत आणि त्यांचाच अभ्यास आपण इथं करणार आहोत. तर याच्यातला जो पहिला नियम आहे तो नियम हा आहे, म्हणजे आपण त्याला नियम क्रमांक 1 म्हणू शकतो, परंतु 18 नियमांच्या क्रमामध्ये त्याला आपण म्हणतो नियम क्रमांक 5. तर हा जो नियम क्रमांक 5 आहे याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मराठीतील तत्सम ऱ्हस्व इकारांत व उकारांत शब्द दीर्घांत लिहावेत. म्हणजे आता हा खरं तर नियम यांनी जेव्हा टाईप केलेला आहे हे आणि जे मी इथं तुमच्या समोर इथं दाखवतो आहे, हा नियम लिहित असताना थोडीशी चूक झालेली, कारण की इथं तत्सम तद्भव आणि इतर सर्व शब्द असा इथं अर्थ घ्यायला पाहिजे होता, परंतु इथं यांनी असं लिहिलेलं आहे की मराठीतील फक्त तत्सम शब्दांसाठी हा नियम बनवलेला आहे. परंतु इथं काहीतरी गडबड झालेली आहे, काहीतरी प्रिंटमध्ये मिस्टेक झालेली असण्याची शक्यता आहे साहित्य शिल्प या पुस्तकामध्ये. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मराठीतील तत्सम इकारांत व उकारांत शब्द दीर्घांत लिहावेत. आणि पुढे ते दिलेलं आहे, त्यांची टाईप मिस्टेक नाही झालेली तेवढी, परंतु त्यांनी स्वतंत्र पण लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ कवी, गुरु आणि गती इतर शब्दांच्या अंती येणारे इकार व उकार दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ विनंती, ही, पैलू, जादू, विनंती. आता इथं विनंती परत झालेला आहे, तर अशा काही मिस्टेक होतात. इथं फक्त तत्सम शब्दच नाही, तत्सम म्हणजे जे संस्कृतमधून मराठीमध्ये घेतल्या गेलेले आहेत किंवा जे आलेले आहेत अशा शब्दांना आपण तत्सम शब्द असं म्हणतो. तर हा जो 5वा नियम आहे तो तत्सम शब्दांसाठी लागू पडतो आणि इतर शब्दांसाठी लागू पडतो. म्हणजे मराठीमध्ये जेवढे शब्द आहेत ते मग कुठूनही आलेले असे ना, त्यांचा जो दीर्घांत असतो, म्हणजे त्यांचा जो शेवटचा असतो, इकारांत व उकारांत, अंत, इकारांत म्हणजे ज्याच्या शब्दाच्या शेवटी ई येतं. समजा गती, गतीच्या शेवटी काय आलेलं आहे तर वेलांटी आलेली आहे. कवी, कवीच्या शेवटी काय आलेली आहे तर वेलांटी आलेली आहे. तर याला काय म्हणतात इकारांत असं म्हटलं जातं. म्हणजे इकार आणि अंत म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी इकार आलेला आहे किंवा ईची वेलांटी आलेली आहे त्याला इकार असं म्हणतात. आणि उकारांत म्हणजे ज्या शब्दाच्या शेवटी अंती उकार आलेला आहे, म्हणजे खाली त्याच्यामध्ये उकार आलेला आहे, त्यांना आपण उकारांत शब्द असं म्हणतो. आता हे शब्द जे आहेत कोणते, समजा गुरु हा शब्द आहे किंवा जादू हा शब्द आहे, पैलू हा शब्द आहे,
तर या शब्दाच्या शेवटी काय आलेलं आहे, द च्या नंतर उ आलेला आहे, त्याला उकार आलेला आहे. तर म्हणून याला काय म्हटलं जातं, उकारांत शब्द असं म्हटलं जातं. तर तो शब्द मराठीतला कोणताही शब्द असो, जर शेवटी इकारांत ई किंवा उ आलं असेल, इकार किंवा उकार आला असेल, तर तो कसा लिहायचा आपल्याला, दीर्घ लिहायचा. इथं उदाहरण दिलेलं आहे, विनंती, ही, पैलू. मग तो सिंगल वर्ड असेल, एकच शब्द असेल, समजा मी, तू, ही, जी, हे कसे येतील, सगळे दीर्घ येतील. किंवा दोन अक्षर असेल, जादू, पैलू, गुरु, कवी, गती, याचा सुद्धा शेवटचा शब्द कसा लिहायचा आहे, दीर्घ लिहायचा आहे. तीन अक्षर असेल, विनंती, तरीही आपल्याला तिथं दीर्घ लिहायचं, ऱ्हस्व लिहायचं नाही. परंतु याच्यामध्ये एक अपवाद आहे. इथं थोडासा अपवाद स्पष्ट दिला असतं तर चांगलं झालं असतं. तर काही अव्यय आहेत आपल्याकडे, ती अव्यय आपल्याला ऱ्हस्वच लिहायची आहेत, म्हणजे दीर्घ लिहायची नाही. उदाहरणार्थ आणि, आणि हा जो शब्द आहे, आपण म्हणतो ना आणि, मी आणि तो, तर हा जो आणि आहे तो आपल्याला ऱ्हस्व लिहायचा आहे. नी हा जो शब्द आहे तो सुद्धा आपल्याला ऱ्हस्व लिहायचा आहे. आता इथं काही गोष्टी नाही आहेत. तर परंतु हा एक शब्द आहे, तर परंतु हा शब्दाचा जो उकार असतो तो सुद्धा आपण कसा लिहितो, ऱ्हस्वच लिहितो. तो इथं एक जर ओवलट्याने टाकली असती ते 10-15 एक साधारणतः 18 ते 20 शब्द आहेत जे की आपल्याला या नियमामध्ये लागू पडत नाहीत, आणि ते सगळे अव्यय आहेत, आपण ते नेहमी वापरतो. आपण एखाद्याला पत्र लिहिताना प्रति असं लिहितो, तर ते प्रतीचं ती जे आहे ते सुद्धा आपल्याला ऱ्हस्वच लिहावं लागतं. हे तुमच्या कामा येईल म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही जे 18, 19 किंवा 20 शब्द असतील किंवा 25 शब्द असतील, आपण तेवढे वापरत नाही. ते जर वगळले तर बाकीच्या सगळ्या शब्दांच्या शेवटी जर इकार किंवा उकार आला तर आपल्याला काय करायचंय, वेलांटी किंवा जी उकार आला तर आपल्याला त्याचं काय करायचंय, तर त्याचं ऱ्हस्व स्वरूप न वापरता दीर्घ स्वरूप वापरायचंय. तर हा आपला 5वा नियम जो आहे, म्हणजेच याच्यातला जो पहिला नियम आहे आपला ऱ्हस्व दीर्घ विषयक नियमामधला, तो अशा पद्धतीने अतिशय साधा, सोपा आणि सरळ आहे. पण याच्यामध्ये सुद्धा काय दिसून येतं आपल्याला, अपवाद आहेतच. तर दुसरा जो नियम आहे याच्यातला, नियम क्रमांक 6, तो सुद्धा अशाच ऱ्हस्व दीर्घाशी संबंधित आहे. तर हा जो 6वा नियम आहे हा म्हणतो, दीर्घ इकारांत व उकारांत शब्दातील उपांत्य इकार व उकार ऱ्हस्व लिहावेत. आता आपण इथं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. हा काय म्हणतोय की दीर्घ इकारांत व उकारांत शब्दातील उपांत्य इकार व उकार ऱ्हस्व लिहावे. म्हणजे जर समजा आपण वरचा नियम वापरला, काय होता वरचा नियम, जो शेवटचा शब्द आहे, शेवटच्या शब्दाला आलेला जो इकार आणि उकार आहे, वेलांटी आहे, ती आपण ऱ्हस्व दीर्घ लिहिली. पण त्याच्या अगोदर इकार आणि उकार आला, म्हणजे असे दोन शब्द आहेत सलग ज्याच्यामध्ये की इकार आणि उकार दोन्ही आलेले आहेत. समजा गुरु हा शब्द आहे, तर गुरु मधला जो रु आहे त्याला आपण काय केलं, दीर्घ केलं. तर साहजिकच आहे त्याच्या अगोदर आलेला जो शब्द आहे त्याला आपण काय करणार आहोत, तर ऱ्हस्व करणार आहोत. इथं आपण गरीबी हा एक शब्द घेऊयात. गरीबी ह्या शब्दामधला जो बी हा शब्द आहे तो काय झालेला आहे, दीर्घ झालेला आहे, बरोबर, कारण की वरचा नियम आहे. त्याच्या अगोदरचा जो शब्द आहे री हा शब्द, तो कसा येईल, आपोआपच तो शब्द येईल ऱ्हस्व. कारण की माणूस सलग दीर्घ शब्द उच्चारू शकत नाही. शेवटचा जर दीर्घ असेल तर साहजिकच अगोदरचा ऱ्हस्व असेल. माहिती हा शब्द आहे. माहिती या शब्दामधली ती हा जो शब्द आहे तिथली जी वेलांटी आहे ती दीर्घ असेल, आणि त्याच्या अगोदरचा जे ही हा शब्द आहे माहिती, त्याच्या अगोदरचा शब्द हा ऱ्हस्व असेल. तर इथं दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे इकारांत व उकारांत म्हणजे अंत, आणि दुसरा शब्द आहे उपांत्य इकार व उपांत्य उकार. उपांत्य म्हणजे उपांत्य, उपांत्य म्हणजे अंत्य, उप
म्हणजे अंत्य शेवटच्या पूर्वीचा, त्याला आपण उपांत्य असं म्हणतो. तर पहिला नियम काय सांगत होता आपल्याला, की शेवटी जर इकार आणि उकार आला असेल शब्दाच्या, तर तो शब्द आपल्याला दीर्घ लिहायचा आहे. अपवाद होते आणि, नी, परंतु, प्रति हे शब्द. दुसरा जो नियम आहे तो सांगतोय की जर शेवटचा दीर्घ असेल तर साहजिकच त्याच्या अगोदरचा ऱ्हस्व लिहायचा आहे. परंतु इथे गंमत ही आहे की याला काही अपवाद आहेत आणि हे अपवाद आहेत जवळपास संपूर्ण तत्सम शब्द. तत्सम म्हणजे संस्कृत मधून मराठीमध्ये घेतलेले शब्द. आता या शब्दांची संख्या किती आहे? जसं मी तुम्हाला वर सांगितलं होतं की पहिल्या नियमाला अपवाद आहेत, त्याला 15, 20, 25 शब्द अपवाद आहेत जे की आपण वापरतो. तसे शोधले तर आणखीन भरपूर आहेत, पण जास्त संख्या नाहीये. परंतु या नियमाला जे अपवाद आहेत ते जवळपास आपल्या दैनंदिन जीवनातले अनेक शब्द जे आहेत ते याला अपवाद आहेत. उदाहरणार्थ भीती हा शब्द आहे, भीती. आता भीती हा शब्द नियमानुसार कसा असायला पाहिजे होता, तर शेवटचा दीर्घ आहे याचा अर्थ त्याच्या अगोदरचा ऱ्हस्व असायला पाहिजे होता. परंतु इथं अडचण अशी आहे की भीती हा शब्द तत्सम शब्द आहे आणि त्याच्यामुळे तो जशाल तसा लिहायचा आहे. म्हणजे कसा लिहायचा आहे, अगोदरचा म्हणजे शेवटचा दीर्घ आणि इथं त्याच्या अगोदरचा सुद्धा दीर्घ. कीर्ती हा शब्द आहे, कीर्ती या शब्दाने काय होतं, तो सुद्धा आपल्याला अपवादात्मक वापरायचा आहे. रीती हा शब्द आहे, तो सुद्धा आपल्याला अपवादात्मक वापरायला आहे. मग तुम्ही म्हणाल सर असे किती आहेत शब्द जे की आपल्या अपवादात्मक स्वरूपात लक्षात ठेवावं लागतील? तर मी एक सल्ला देईल की असे जवळपास भरपूर शब्द आहेत जे की आपण लक्षात ठेवू शकत नाही. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की विनाकारण डोकं खराब करण्यात, विनाकारण पाठांतर करण्यात काही त्याला अर्थ नाही. कारण की असे भरपूर शब्द आहेत जे की आपल्याला माहितही नसतात की ते. आता भीती हा शब्द संस्कृत मधला असेल असं आपल्याला वाटू शकतं का? आपण तर म्हणू की हा मराठी शब्द आहे. परंतु यांनी सांगितलं की नाही, कीर्ती हा शब्द आहे. तर हे शब्द काय करावं लागतील, आपल्याला लक्षात ठेवावं लागतील. पण कसे लक्षात ठेवायचे? ही काही कमी संख्या नाहीये, ही 400-500 शब्द किंवा 50-100 शब्दापुरती नाहीये. हे 500, 1000, 2000 शब्द असू शकतात, त्याच्यापेक्षा जास्त असू शकतात मराठीमध्ये. कारण की हे तत्सम शब्द आहेत. मराठीमध्ये खूप शब्द आहेत जे आपण तत्सम म्हणून स्वीकारलेले आहेत. तर ही एक फार मोठी अडचण आहे मराठीमध्ये. मराठी लिहित असताना हा जो दुसरा नियम आहे, कोणता, तर उपांत्य शब्दाचा, ही सगळ्यात मोठी अडचण निर्माण करतो आणि म्हणून आपल्याला मराठी लिहिताना अडचण येते. याच्यावर एकच पर्याय आहे की आपण जेवढं शक्य आहे तेवढं लक्षात ठेवावेत आणि जे लक्षात नाही राहिले ते आपल्या मराठीच्या नियमानुसार लिहायला काही हरकत नाही. कारण की तुमचं तपासणी करणारा जो माणूस आहे त्याला तो शब्द माहीत असेल असं नाही. समजा तुम्हाला भीती हा शब्द लिहायचा आहे, आता हा शॉर्टकट आहे, हे नियमाच्या बाहेरचं दैनंदिन व्यवहारातलं उदाहरण आहे. कारण की जर तुम्हाला भाषाच लिहिता नाही आली तर मग तुम्ही काय करणार? आलं लक्षात? समजा तुम्हाला भीती हा शब्द जर मराठी वाटला असेल, तुम्हाला ते तिथं उपलब्ध साहित्यही नसेल की भीती हा शब्द कुठून आलेला आहे, तर तुम्हाला काय करायचं, भीती या शब्दाची विलांटी मराठीच्या नियमानुसार वापरायची आणि शेवटची विलांटी ही ती सुद्धा मराठीच्या नियमानुसार वापरायची. हा एक शॉर्टकट आहे, हा नियमाच्या बाहेरचा एक भाग आहे आणि तो तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये तुम्ही वापरू शकता. परंतु लेखन करत असताना जर तुम्ही तशा पद्धतीने लेखन केलं, म्हणजे भीतीमधला भी पहिले ऱ्हस्व लिहिली आणि तिला जर दीर्घ लिहिलं आणि माझ्यासारखा जर प्राध्यापक तिथं तपासायला आला आणि त्याला जर वाटलं की तुमची चूक काढायची तर तो तुमची चूक काढू शकतो आणि जर त्याला मार्क दिलेले असतील तर मार्क सुद्धा तो कट करू शकतो तुमचे. पण आज अशी परिस्थिती आहे विद्यापीठ स्तरावर आणि सगळ्याच परीक्षेमध्ये की तुमचं ऱ्हस्व दीर्घ पाहून तुम्हाला मार्क दिले जात नाहीत. तुम्ही जर भीती हा शब्द वाकडा तिकडा जर लिहिला, ऱ्हस्वला दीर्घ केलं आणि दीर्घला ऱ्हस्व केलं तरीही तुमचे मार्क कमी होत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही भिण्याची गरज नाहीये. परंतु संदर्भासाठी ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की मराठी लिहित असताना जी महत्वाची चूक होते, मराठी लिहित असताना जिथं आपण कमी पडतो, तर हा नियम आहे तो जो की अपवादात्मक आहे. म्हणजे तत्सम शब्दांचा जो अपवाद आहे
त्याच्यामुळं आपल्या बहुसंख्य लोकांना म्हणजे जवळपास कुणालाच मराठी लिहिणं प्रमाण लेखनचे नियम पाळून मराठी लिहिणं जवळपास शक्य होत नाही. याच्यासाठी अतिशय प्रोफेशनल लोक लागतात, जे की हे 5-10 हजार जे शब्द असतील, 2-4 हजार शब्द हे लक्षात ठेवतात आणि त्याचे ते पैसे कमवतात. म्हणजे हा एक पैसे कमवण्याचा एक बिझनेस आहे, व्यवसाय आहे. त्याला प्रूफ रिडिंग असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये हेच वेलांटी आणि उकार हे तपासले जातात. तर अशा पद्धतीनं हे जे 2 नियम आहेत हे आपण इथं पाहिलेले आहेत. हा नियम होता, एक होता 5वा नियम आणि दुसरा होता 6वा नियम. एक नियम होता जो की सगळ्या शब्दांना लागू पडतो. शेवटचा जो इकार आणि उकार आहे तो आपल्याला दीर्घ लिहायचा आहे. काही अपवाद आहेत ते लक्षात ठेवायचे 10-15, ते अतिशय आवश्यक आहेत. दुसरा जो नियम होता तो उपांत्य अक्षरांसाठी होता, म्हणजे शेवटच्या अलीकडचा, आणि शेवटचा जर दीर्घ असेल तर त्याच्या अलीकडचा कसं लिहायचा, आपल्याला ऱ्हस्व लिहायचा आहे. परंतु इथं तत्सम शब्दांची मर्यादा आहे, त्याच्यामुळे आपल्याला तत्सम शब्द लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही पुढे कधी सरकारी कार्यालयात वगैरे जर मोठ्या अधिकारी पदावर गेलात तर तुम्हाला याच्यासाठी विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण की तुमचे जे नियम असतील किंवा जे तुमचं लेखन असेल ते या नियमानुसार होणं गरजेचं आहे. परंतु जर तुम्ही तेवढे मोठ्या पात्रतेचे होणार नसाल तर दैनंदिन व्यवहारामध्ये तुम्ही मराठीचा नियम तुम्ही वापरू शकता. हे माझं तुम्हाला एक सल्ला आहे की तुम्ही कमीत कमी मराठीचे नियम वापरा. जर तुम्हाला अपवाद लक्षात नाही राहिले तर, किंवा जर तुम्हाला ते अपवाद शोधण्याचं कोणतंही साधन नसेल तर तुम्ही गोंधळात न पडता त्याला मराठीच्या नियमानुसार वापरावं. परंतु इथं लिहिताना मात्र आपल्याला हा नियम लक्षात ठेवायचा. तर अशा पद्धतीने हे जे 2 नियम आहेत हे आपण समजून घेतले, हे तुम्ही लक्षात ठेवायचे. आणि आपण इथं थांबूया. त्याच्या पुढचे जे नियम आहेत आणखीन ते आपण पुढच्या तासामध्ये पाहूयात. धन्यवाद.